नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि आज आपण ना मच्छी घेण्यासाठी आलेलो ससून डकच्या इकडे। तिकडे आपल्याला ना सर्व प्रकारच्या मच्छी आहेत ना, होलसेल आणि रिटेल सर्व प्राईजमध्ये मिळतात आणि हा मुंबईतील सर्वात जुना आणि स्वस्त असा फिश मार्केट आहे। आणि इकडे आहेत ना सर्व जे आपले हॉटेलवाले, रेस्टॉरंटवाले किंवा रेग्युलर विक्रेते सर्व इकडूनच मच्छी घेऊन जातात। तर आपण सुद्धा आतमध्ये जाणार आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। या इकडे समोर बघू शकता ही तोफ दाखवलेली आहे आणि हा असा ससून डकचा पूर्ण एंट्रन्स आहे। बघू शकता ससून डक 1871 पासून याची सुरुवात झालेली आहे बांधकाम। आणि आता आपल्याला इकडे ना सरळ आतमध्ये जायचं आहे। तर चला आतमध्ये जाऊया। गेटमधून आत आल्यानंतर आहे ना मित्रांनो, आपल्याला पहिलाच लेफ्ट घ्यायचं आहे। म्हणजे या साईडला आहे ना हा कुलाबा ऑटो सेंटर आहे, त्याच्या या समोरच इकडे आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आणि इकडे सर्व हा मच्छी मार्केट इथूनच सुरू होतो आहे। बघू शकता सर्व प्रकारचे टेम्पो वगैरे लागलेले आहेत इथून मच्छी घेऊन हॉटेल रेस्टॉरंटला पोहोचवण्यासाठी। बघू शकता इकडे मोठे मोठे मासे आणि सर्वाकडे टोपल्यामधून मासे घेऊन चाललेले आहेत। आणि आज संडे आहे, त्याच्यामुळे मार्केटला गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या साईडला इकडे या समोर बघू शकता शिवल्या वगैरे, चिंपली वगैरे। आणि इकडे ही बघू शकता ताजी करदी आहे। आणि या साईडला ना इकडे समोर बघू शकता बोटी आलेल्या आहेत। म्हणजे जेवढे पण समुद्रातून मासेमारी करून ज्या बोटी येतात त्या सर्व या साईडला लागतात। याकडे समोर बघू शकता हे मच्छीवाले आहेत आणि इकडून पूर्ण टोकरी घेतलेली आहे याच्यात। याच्यामध्ये ना सर्व प्रकारचे इकडे मासे आहेत आपल्याला बघू शकता। मांदेली आहे, बांगडे आहेत आणि एक ना नवीन प्रकारचे मासे आहेत। म्हणजे आपण पहिल्यांदा त्याचं नाव ऐकलेलं आहे, नारवा म्हणून असं नाव आहे बघू शकता। आणि या सुद्धा याच्यात बघू शकता बांगडे वगैरे आहेत। समोर इकडे बघू शकता ही खुपा माशाची टोपली ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मिक्सवाले आहेत, म्हणजे खेकडे आहेत, मासे वगैरे पूर्ण मिक्सवाली टोकरी आहे। आणि याच्या इकडे समोर आहेत ना छोटीवाली जी कोलबी आहे ती आपली ती वाली ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती बर्फ टाकलेला आहे, म्हणजे मासे खराब होऊ नयेत म्हणून। आणि इकडे समोर आहे ना बघू शकता लाईव्ह लिलाव चालू आहे माशांचा, खाली मासे ठेवलेले आहेत। समोर पापलेट आहेत, त्या साईडला इकडे ही करली आहे, सुरमई आहे, हलवा आहे आणि समोर तिकडे सुद्धा अजून वेगळे सुद्धा मासे आहेत। या साईडला इकडे बघू शकता या सर्व साईडला ना इकडे कोलंबी साफ करायचं काम चालू आहे। सगळीकडे इकडे कोलंबी साफ केली जाते आहे बघू शकता। या साईडला इकडे बघू शकता मोठमोठे मासे आहेत, इकडे हलवा आहे, पापलेट आहे आणि समोर ना एक वेगळाच मासा आहे। हा कोणता मासा आहे? आणि हा समोर आहे ना लालवाला दिसतोय तो तांब मासा आहे बघू शकता। साईज खूप मोठी आहे आणि खाली इकडे हा पाकट सुद्धा आहे, खूप मोठावाला हा पाकट आहे। समोर ते दोन खुपा मासे। समोर इकडे या 3 सुरमई आहेत, 1500ला 3 आहेत आणि बघू शकता एकदम ताजीवाली सुरमई आहे। हा कोणता मासा आहे समोर? समोर इकडे या ट्रेमध्ये ना माकली आहे आणि बघू शकता त्यांची साफसफाई चालू आहे। ही माकली आहे ना आपल्याला 150 रुपये किलोवरती मिळणार आहे। हा दाखवा ना एक उचलून माकली। या इकडे समोर आहे ना काकीकडे शेवंड आहे, म्हणजे लॉबस्टर आहेत बघू शकता। 3 टोकरे आहेत आणि 800 रुपयाला ती एक टोपली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 10 लॉबस्टर मिळणार आहेत। पुढे ते पापलेट आहेत, 1200 रुपयाला तो पूर्ण एक वाटा त्याच्यामधला आहे। आणि तिकडे समोर टायगर प्रॉन सुद्धा पाहायला मिळतात बघू शकता। समोर इकडे ना मावशीकडे एक सुरमई आहे बघू शकता, तिची साईज किती मोठी आहे। खूपच मोठ्या साईजची सुरमई आहे आणि सुरमई ताजी सुद्धा आहे बघू शकता।
आणि या मोठ्या सुरमईची ना प्राईस 5,000 रुपये सांगते मावशी. आणि बघू शकता साईज खरंच तिची खूपच मोठी आहे. जवळपास 15 किलोचा वजनाची ही सुरमई आहे. आणि इकडे छोट्यावाल्या सुरमई सुद्धा आहेत बघू शकता. या कशा 800 रुपयाला एक ही सुरमई. साईज बघू शकता हिची सुद्धा. या इकडे बघू शकता नुकतीच बोट आलेली आहे इकडे. आणि सर्व बोटीमधलं सर्व सामान उतरवलं जातात. माशांच्या टोपल्या एक एक अशा वरती देत आहेत. आणि बघू शकता मांदेली आहे आणि छोटी राणी मासे आहेत. बघू शकता खूप साऱ्या इकडे टोपल्या ठेवलेल्या आहेत. बोटीतून आहे ना राणी मासा आलेला आहे. आणि बघू शकता सर्व कॅरेट हे राणी माशाच्या ह्याच्यानेच भरलेले आहेत. आणि अजून सुद्धा खालच्या साईडला आहेत. म्हणजे जी बोट आहे त्याच्या स्टोरेज असतो आतमध्ये. त्याच्यामध्ये मासे आतमध्ये स्टोअर केले जातात. पुढे इकडे बांगड्याचा वाटा आहे, सुरमई आहे, बोंबील आहेत. 500 रुपये बोंबीलचा वाटा आहे बघू शकता. आणि तारली मासा आहे. हा कसा वाटा त्याचा 200 रुपये वाटा आहे. हा पूर्ण येत ना आपल्याला 200 रुपयाला मिळणार आहेत. आणि बोंबीलचा काय सर याचा बांगडा आपल्याला 200 रुपयेपर्यंत 10 मासे मिळणार आहेत. आपण हा बांगड्याचा वाटा घेतलेला आहे. 200ला 10 बांगडे आपल्याला भेटलेले आहेत. इकडे सुरमई कटिंग चालू आहे आपली. रील मध्ये येतो 800 रुपये हा पापलेटचा वाटा आहे. आणि बघू शकता 2 इकडे वाटे आहेत. आणि पापलेटची साईज सुद्धा मीडियम वाली आहे. आणि इकडे हलवे आहेत 2. 500ला 2 देणार आहे बोलते मावशी. समोर इकडे बोंबलाचा वाटा आहे. 200 रुपयाला वाटा आहे बोलते मावशी. आणि मांदेलीचा वाटा आपल्याला 100 रुपयाला मिळणार आहे. आणि समोर इकडे बघू शकता ट्रेमध्ये पापलेट वगैरे ठेवलेले आहेत. पापलेट आहे, मोठीवाली कोलबी आहे. आणि साईज बघू शकता कोलबीची इकडे. इकडे सुद्धा मोठेवाले बोंबील आहेत. कसा वाटा बोंबीलचा मावशी 2 वाटे 700 रुपये. एक वाटा 500. आणि हा इकडचा वाटा 500 रुपयाला आहे. इकडे ही तारली माशाची टोपली आहे. पूर्ण टोपली आपल्याला 500 रुपयाला मिळणार आहे. आणि साईडला इकडे ही बघू शकता मुशी आहे, कोलबीचा वाटा सुद्धा आहे. कसा मावशी वाटा 100 रुपये. 100 रुपया कोलबीचा वाटा आहे. त्या दादाने ही कोलबीची पूर्ण टोपली घेतलेली आहे. 500 रुपयाला ती टोपली दिलेली आहे. आणि इकडे 700 रुपयाला दिलेली आहे. आणि कोलबीचा वाटा आहे समोर बघू शकता 200 रुपयाला वाटा आहे. समोर तिकडे बघू शकता बर्फाची लादी आहे. आणि मग मच्छी स्टोअर करण्यासाठी जो बर्फाचा बारीक तुकडा लागतो तो या मशीनद्वारे बारीक क्रश केला जातो. त्या साईडला बघू शकता बर्फ त्या नळीच्या साईडने खाली एक साईडला कॅरेटमध्ये पाडला जातो आहे. तर आता मित्रांनो आपण यांना ससून डॉकच्या इकडून बाहेर आलेलो आहोत. आतमध्ये आपण यांना थोडीफार मच्छी घेतलेली आहे घरी घेण्यासाठी. आणि जर तुम्ही इकडे येत असाल ना तर हा मार्केट सकाळी 4:30 ते 10 ते 10:30 वाजेपर्यंत चालू असतो. आणि इकडे आपल्याला सर्व प्रकारच्या मच्छी पाहायला मिळतात. होलसेल दरात सर्व मच्छी इकडे मिळते. होलसेल, रिटेल आणि जे विक्रेते असतात ते सुद्धा इकडूनच मच्छी घेऊन जातात. या मार्केटला येण्यासाठी मित्रांनो जवळचं स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तिकडून आहे ना आपल्याला 139 नंबर बस आहे. ती इकडे बाहेर ससून डॉकच्या बाहेरच सोडते. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.